आज या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, मी आत्ता बोलेल आणि माझ्यानंतर लगेचच सुप्रियाताई बोलणार आहे। खरं तर बंधन या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वांनी मिळून 30,000 माझ्या बहिणी येतील असं नियोजन आम्ही केलं होतं। पण मी इथं पोहोचल्यानंतर पोलिसांनी माझ्या कानात सांगितलं, दादा या ठिकाणी आता 55,000 बहिणी तुमच्या इथं आलेल्या आहेत। खरं तर हा मंडप जास्तीत जास्त 30,000 लोकांसाठी बनवलेला आहे आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही सर्वजण इथे आलात आणि अनेक लोकांना थोडीशी गैरसोय त्या ठिकाणी सहन करावी लागते। मी मनापासून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे आलात, थोडासा त्रास झाला, मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। आपण मला आज थोडीशी गैरसोय झाली यासाठी माफ कराल का नाही करणार? करता का नाही करणार? सुप्रियाताई आहेत, माझी आई आहे, माझी पत्नी आहे, माझी बहीण आहे, आमचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या खऱ्या अर्थाने मला जो पाठिंबा असतो त्याच्यामुळेच ही कामं आपल्या मतदारसंघामध्ये मला करता येतात। आणि इथं हजारोच्या संख्येने माझ्या सर्व माता भगिनी या कार्यक्रमासाठी आलेत। मीडिया आहे, रोहित राऊत असतील, जुईताई असतील, ज्यांनी मगाशी आपल्या सर्वांना चांगल्या गाण्याच्या माध्यमातून थोडा वेळ का होईना मनोरंजन केलं। खरं तर मला काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे आज सुचत नाही। मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात मला बोलायला कधी भीती वाटत नाही। हजारो लोक आली, कितीही मोठी सभा असेल, तिथं मला बोलायला दडपण कधी येत नाही। ईडी असू नाही तर कुठलीही कारवाई झाली, हा तुमच्या सर्वांचा भाव दिल्ली समोर कधीही झुकत नाही। आणि आज तुमच्या सगळ्यांचं एवढं भरभरून प्रेम मिळाल्यानंतर मला शब्द सुद्धा आज सुचत नाहीत। हे जे बंधन तुम्ही मला बांधलेलं आहे, या बंधनाची ताकद खूप मोठी आहे। खरं तर तुमच्यातल्या अनेक बहिणींना मला राखी बांधायची होती, पण एवढी मोठी संख्या असल्यामुळे सगळ्यांनाच मला राखी बांधता आली नाही। पण तुम्ही इथं आलात, मला जो आशीर्वाद दिलात, तो आशीर्वाद माझ्यासाठी खूप काय आहे। आणि हे जे बंधन आहे, तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, जे प्रेम आजपर्यंत तुम्ही दाखवलेलं आहे, आजच्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने येऊन जो पाठिंबा आणि प्रेम तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे, मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, काही झालं तरी मी कधीही तुमची साथ सोडणार नाही। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जे काय प्रामाणिकपणे मला करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे। खरं तर 2019ला मी आपल्या भागामध्ये आलो होतो, त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांबरोबर, सुप्रियाताईंबरोबर लोकसभेच्या प्रचारामध्ये आम्ही ठिकठिकाणी फिरत होतो। इथं सुद्धा लोकसभेचं इलेक्शन लागलं होतं आणि मग इथं फिरत असताना
तुमच्यातल्या काही माता भगिनींनी मला सांगितलं, दादा सरकारकडनं चांगल्या क्वालिटीचं पाणी टँकरच्या माध्यमातून दिलं जात नाही, आम्हाला पाणी पुरत नाही, आमच्या जनावरांना पाणी पुरत नाही. तुम्हाला या बाबतीत काय करता येईल, थोडासा प्रयत्न तुम्ही करावा. लगेच दुसऱ्या दिवशी 2019ला या मतदारसंघामध्ये 300 पेक्षा जास्त पिण्याचे टँकर त्या ठिकाणी आपण सुरू केले. इथं सुरू केले, इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा सुरू केले. का? पाण्याची अडचण कोणाला तिथं येऊ नये. त्यानंतर सुद्धा प्रत्येक वर्षी जेव्हा केव्हा पाण्याचा तुटवडा झाला तिथं आपण टँकर दिलेले आहेत. काही लोक फक्त इलेक्शन आलं की कार्यक्रम घेतात, टँकर देतात, आणि इलेक्शन झालं त्याच दिवशी रात्री टँकर बंद करून ठेवतात. पण तुम्ही जे इलेक्शन मध्ये मला प्रेम दिलं, दरवर्षी एखाद्या वाड्या वस्तीवर जर टँकरची मागणी आली, एखाद्या माझ्या बहिणीने साधा मला फोन केला, दादा मला प्यायला पाणी नाही आमच्या वस्तीवर, लगेच दुसऱ्या दिवशी तिथं आपण टँकर पाठवलेला. गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण आलेली आहे तेव्हा तिथं आपण टँकर दिलेला आहे. पण अध्यात्मामध्ये म्हणतात ना, भेदभाव केला जात नाही. तुम्ही वारीला जेव्हा जाता तेव्हा कोण पुरुष, कोण महिला, कोण श्रीमंत, कोण गरीब, कुठली जात, कुठला धर्म न बघता फक्त माणुसकी आणि विठोबारायाचं दर्शन आणि त्यांची आस्था याच्यासाठी आपण तिथं वारीत चालत असतो. ही अध्यात्माची ताकद आहे आणि ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि तोच पगडा आमच्या कुटुंबावर असल्यामुळे पाणी देत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण कधी केला नाही. आता सुद्धा दुष्काळामध्ये आपण जेव्हा पाणी दिलं, माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, दादा त्या वस्तीवर जे मतदार आहेत त्या मतदारांनी आपल्याला मतदान केलेलं नाही, त्यांना पाणी द्यायला नको, काही केलं तरी ते मतदान करत नाही. मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, पुरुष कार्यकर्ते कदाचित माझ्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील, पण तिथं असणारी माझी जी ताई आहे तिने काय चुकीचं केलंय, तिची जी लहान मुलं आहेत त्यांनी काय चुकीचं केलंय. मतदान मिळालं असलं काय नसलं काय, पण माणुसकीच्या नात्याने कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक वस्तीवर पाणी द्यायचं म्हणजे द्यायचंच. आणि मग अशा पद्धतीने तिथं आपण दिलं. जनावरांना सुद्धा